संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मी बनवत आहे खिचडी. तर त्यासाठी मी तांदूळ घेतलेले आहेत. हे मिक्स तांदूळ आहेत, बारीक आणि मोठा दोन्ही मिक्स घेतले आहेत. एक गिलास फटकून घेतलेला आहे. बारीक तांदळामध्ये काही नसतं, पण मोठ्या तांदळामध्ये काय म्हणतात सळे नाही साळी असते. घाई गडबडीत काय काय बोलते ना मी. तर तांदूळ निवडून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेते 2-3 पाण्यानं. थोडं पांढरं पाणी निघत आहे तोपर्यंत मी 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घेते. तसं तर बारीक तांदळामध्ये तितकं वाईट पाणी निघत नाही आहे, पण जे मोठा तांदूळ असतो ना त्यामध्ये थोडंसं वाईट पाणी निघतं. आणि इतकी खिचडी मी कशासाठी बनवत आहे तर आज गुरुवार आहे, मला प्रसाद देण्यासाठी प्रत्येक गुरुवारी खिचडी बनते. तर तीच तयारी मी करत आहे. तर तांदूळ थोडा वेळ मी भिजत ठेवले, 15-20 मिनिट भिजतील तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ. आणि जी दिवसभराची कामं होती ती आवरलेली आहेत. पाऊसही चालू आहे, जसं मी तुम्हाला दररोजही व्हिडिओमधून म्हणत आहे, कारण 15 दिवस कंटिन्यू पाऊस होता इकडं. आता पाऊस थोडासा आराम घेतलेला आहे, म्हणजे तितका नाही, ऊन आहे व्यवस्थित, थोडाफार पाऊस येतो थोडंफार असं असलं ना वातावरण तर ठीक वाटतं. एकदमच ऊन गायबच आणि नुसता पाऊसच मग खूपच डोक्यात बसलेलं होतं. पण आता वातावरण ठीक झालेलं आहे, म्हणजे आज मी व्हॉइस ओव्हर देत आहे ना, तर आज वातावरण ठीक आहे, छान पण वाटत आहे मला. तर इकडं कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर, कढीपत्ता सगळं घेतलेलं आहे, टोमॅटो पण घेतलेला आहे. सगळं बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे. तर कांदा मी साल काढली, स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि बारीक कट करून घेतलेला आहे. कुकर वगैरे मी सगळं काढून ठेवलेलं आहे. आणि यांच्यासाठी पाणी गरम करून ठेवलं, म्हणजे प्रत्येक गुरुवारी 2 वेळा आंघोळ होती, सकाळी आणि इव्हनिंगला, आणि मग जातात शैवाच्या मंदिरात. घरात पूजा आरती सगळं होते, मग तिकडे जात असतात. तिकडे हिरवी मिरची मी अशा पद्धतीनं कट करते. जेव्हा एक कमी वेळ असतो ना त्यावेळीमध्ये मी अशा पद्धतीनं कामं आवरते, म्हणजे कमी वेळामध्ये झटपट आपली कामं होतात. एक मिरची कट करायला भरपूर वेळ जातो, तर अशा पद्धतीने मी केलेला आहे. तर एक टोमॅटो ही बारीक कट करून घेऊया. लसूण इकडं सोलून घेतलेला आहे, यामध्ये भरपूर वेळ जातो. आणि जेव्हाही मला खाली वेळ भेटतो ना त्यावेळेत मात्र हे जड काम मी करून ठेवते. जड काम कुठलं आहे तर लसूण सोलणं, कारण नवा लसूण आहे ना त्यामुळे लवकर ते सोलतच नाही, वरची साल निघतच नाही आहे. तर जेव्हाही खाली वेळ भेटतो ना आपल्याला, आणि आपल्याला दुपारीच खाली वेळ भेटतो, कारण जे दिवसभराची कामं होतात ना ते दिवसभर चालतात, तरी पण दुपारी जेवण झाल्यानंतर 1-2 तास थोडंसं निवांत असते. म्हणजे त्यावेळेमध्ये आता भरपूर साऱ्या ताई थोडंसं रेस्ट पण घेतात, आणि घेतलंही पाहिजे, आपल्या जीवालाही थोडीशी आरामी लागणारच आहे. म्हणजे दिवसभरी धावपळ करून करून थकलो जातो आपण पण मी झोप वगैरे घेत नाही, कारण मला एक अशी सवय आहे ना, एक वेळा झोपायची सवय पडली की मग ते टायमिंग झालं ना, मला काम असो किंवा नसो त्याच वेळात मला झोप येते, म्हणून मी ते सवय मोडलेली आहे. झोपणं वगैरे काही नाही आहे, जे आहे जे कामं असतात आपली ते आवरते. म्हणजे कपडे फोल्ड करून ठेवणं व्यवस्थित, परत घरची काही एक्स्ट्राची कामं असतात आपली ते आवरणं, हे खूप सारं होऊन जातं आपलं, जे दिवसभर मी थोडंफार आवरत असते. आणि दुपारच्या वेळेतच मी वाती करून ठेवणं, वस्त्रमाळा करून ठेवणं, कारण आपल्याला पूजेला वस्त्रमाळा लागतात, आणि त्याच वेळेत होत नाही. ज्या दिवशी सणवार असतं, व्रतवैकल्य असतं, त्या दिवशी एक्स्ट्राची कामं खूप सारी होऊन जातात, मग ती कामं आपल्याला म्हणजे होऊ शकत नाही त्या वेळेमध्ये. म्हणून जेव्हा खाली वेळ भेटतो ही कामं मी आवरते. परत लसूण सोलून ठेवणे, एक 4-8 दिवसाचा लसूण पण मी सोलून ठेवते. तर इकडे सगळी तयारी करून घेतलेली आहे. जसं टोमॅटो आहे, कोथिंबीर सगळं बारीक कट करून ठेवलेलं आहे. कुकर ठेवलेलं आहे गॅसवरती, त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे. जिरं संपलेलं आहे, फक्त मोहरी टाकलेली आहे. आणि 2 तेजपत्ते टाकले, कढीपत्ता टाकला, आणि अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे ते टाकलेलं आहे. परतून घेऊया. नंतर जी आपल्या भाज्या आहेत, म्हणजे आवडीप्रमाणे आपण यामध्ये भाज्या टाकू शकता, जसं बिनीस आहे, परत गाजर आहे, गोबी आहे, म्हणजे आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता. छान टेस्टी खिचडी बनते. पण आता कुठल्याही भाज्या नाही, कुठलं ऑप्शन नाही आहे, त्यामुळे मी फक्त हिरवी मिरची आणि कांदा टाकलेला आहे. बटाटा पण नाही आहे, ते पण संपलेला आहे. कांदा टाकला, परतून घेतल्यानंतर मी हळदी पावडर टाकली, अर्धा चमचा 1 ते 1.5 चमचा धना पावडर टाकलेला आहे. परतून घेऊया. आता टाकूया यामध्ये टोमॅटो टाकून परतून घेऊया. नंतर कोथिंबीर टाकलेली आहे. आणखीन आवडीप्रमाणे आपण यामध्ये पुदिनाही टाकू शकता, मस्त फ्लेवर होतो त्याचा पण मी पुदिना वगैरे आणायला गेलेली नाही. मागच्या साईडला भरपूर सारा पुदिना आहे, तो कुंड्यामध्ये पण लावलेला आहे मी, पण मी कोथिंबीर टाकलेली आहे. परतून घेतल्यानंतर भिजवलेले तांदूळ टाकूया. तर तांदूळ टाकून आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे, लगेच पाणी टाकायचं नाही. जे टेस्ट असतो ना फोडणीचा यामध्ये छान उतरला जातो, आणि खिचडी खूप छान टेस्टी बनून तयार होते. बघू शकता, छान मी मिक्स करून घेतलेला आहे थोडा वेळ कमी गॅसवरती. आता टाकूया यामध्ये पाणी. तर पाणी तांदळाच्या डबल टाकायचं आहे, म्हणजे थोडंसं मेजरमेंट सांगेन तुम्हाला, तर 1 ग्लास तांदळासाठी 2 ग्लास पाणी मी ते टाकत असते, म्हणजे परफेक्ट खिचडी बनवून तयार होते, किंवा आपला रेग्युलर जे भात आहे पांढरा तो पण. आता टाकूया चवीपुरतं मीठ आणि थोडासा सुहाना मसाला. गरम मसाला टाकला तर खिचडीला चव खूप छान येते, पण मी कुठलेही मसाले टाकत नाही. आजकाल मसाले टाकण्याचे बंदच केलेला आहे मी, फक्त सुहाना मसाला तितकं टाकते. तर इकडे अर्धा चमचा सुहाना मसाला टाकलेला आहे. छान मिक्स करून घेऊया आणि कुकरला टोपण लावून ठेवूया, म्हणजे 1-2 शिटीला परफेक्ट खिचडी बनवून तयार होते. तोपर्यंत मी बाकीची आवरावर करते, म्हणजे तिकडं मंदिराकडे देण्यासाठी सवळं, दस्ती हे सगळं पॅक करणं, परत वाती आहेत,
तेल हे सगळं मला म्हणजे तिथे गेल्यानंतर दीप प्रज्वलित करतात, परत धूप वगैरे सगळं मी एका कवरमध्ये पॅक करून देते म्हणजे पटकन त्यांना भेटून जावं. तर इकडं मी आरत्या घेतलेल्या आहेत, म्हणजे आता इथंही आरती होणार आहे. तर आरतीचं ताटी मी रेडी करते आणि तिकडे देण्यासाठी मी इथं जी छोटा डब्बा घेतलेला आहे त्यामध्ये तेल आणि वाती तिकडे देणार आहे, धूप देणार आहे. तर ही सगळी कामं जोपर्यंत की खिचडी बनत आहे तोपर्यंत मी आवरून घेते. मग हे पण येतात, आल्यानंतर मग इथं आरती करून घेऊया, मग परत रात्रीचा स्वयंपाक सुरू होतो. मग त्या अगोदरची जी तयारी आहे ते आता करून घेऊया. आणि स्वयंपाकामध्ये आज मी सकाळी काहीच बनवलं नाही. जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलं की दिनेश येणार होता पण आला नाही. ताई म्हणत होती की शनिवारीच पाठवणार आहे. तर म्हणलं ठीक आहे, आता मी काहीच बनवलं नाही, आता बनवलं तर खाणार कोण. तर आता रात्रीच्या वेळेतच मी स्वयंपाक बनवणार आहे. दोघांचा उपवास होता आमचा, त्यामुळे काहीच बनलं नाही. फक्त शेंगा मी भाजलेल्या होत्या खाण्यासाठी, फक्त तितकंच बनलं. आणि 2-3 वेळा चहा बनलेला आहे, कारण थंड वातावरणामुळे चहा थोडासा जास्त प्रमाणातच बनत आहे. अद्रकचा चहा, म्हणजे मला सर्दीचा खूप प्रॉब्लेम आहे, म्हणजे गळा खरखर करणं हे सगळं होतं ना, त्यामुळे अद्रकचा चहा किंवा गरम पाणी पिणं थोडंसं मला ठीक वाटतं, म्हणजे गळ्याला थोडासा आराम भेटतो, म्हणून दिवसभर हे चलत असतं. तिकडं सवळं दस्ती मी एका कवरमध्ये बांधलं, परत मी तेल आणि वातीच्या डब्यात घालून ते एका कवरमध्ये, परत धूप सगळंच पॅक करून ठेवलेलं आहे. आणि इकडं आरतीचं ताट पण मी रेडी केलेलं आहे, बघू शकता. तोपर्यंत खिचडी बनवून तयार आहे. छान मिक्स करूया. कुकरमध्ये हाच प्रॉब्लेम होतो की सगळे मसाले साईडला जाऊन बसलेले आहेत. तर छान मी मिक्स करून घेतलेला आहे, बघू शकता. एकदम छान अशी खिचडी बनवून तयार झालेली आहे. पटकन मी डब्यात पॅक करते, म्हणजे जास्त वेळ गरमही राहील. म्हणजे आता इथून जाणं थोडंसं लांब आहे, 8 किलोमीटरवरती, मग नेण्यासाठी अवघड पण होतं, म्हणून मी डब्यामध्ये पॅक करते. यानं 2 फायदे होतात, नेण्यासाठी अवघड होणार नाही आणि गार पण होणार नाही आहे. तर इथं आरती झालेली आहे आणि हे गेलेले आहेत गावाकडे, म्हणजे शैवांच्या मंदिरला गेलेले आहेत. याच्यापर्यंत मी स्वयंपाक बनवला, आमचं जेवण खाणं झालं, परत सगळे भांडे वगैरे क्लीन करून झोपण्यासाठी रात्रीचे 10-10:30 वाजलेले होते. म्हणजे गुरुवारी थोडंसं जेवण लवकर होतं, कारण लवकर घरी येतात. तर आज हा दुसरा दिवस आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर तुम्ही कपडे धुलेले बघितले, कारण आज थोडंसं बऱ्यापैकी ऊन आहे, बघू शकता खिडकीतनंही तुम्ही ऊन चमकत आहे, म्हणून मी अगोदर कपडे धुले. म्हणजे खूप दिवस झाले मी जमा करून ठेवले होते, पाय पुसण्या पण ठेवलेल्या होत्या, म्हणून म्हटलं अगोदर कपडे धुवून घ्यावे आणि मग नंतर जे आहे स्वयंपाक बनवायचा. तर मी स्वयंपाक नंतर बनवत आहे. तर भात लावलेला आहे, भाजी बनलेली आहे, वरण बनलेलं आहे. आता मी बनवत आहे भाकरी. तुम्ही म्हणतात ताई ज्वारीच्या भाकरी तू खूप छान बनवते, तर छान बनतात भाकरी, फक्त आपल्याला अगोदर जी तयारी असते ना ती थोडीफार आपल्याला करावी लागते, कारण आपण थोडीशी मेहनत घेतली, तयारी छान केली ना, त्याचा रिझल्ट छानच येतो. म्हणजे पीठ जे आहे ना व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही परातीत बनवत असला तरी पण व्यवस्थितच होतात. मला परातीत बनवायला जमत नाही, म्हणजे तुमचे कमेंट येत असतात की ताई परातीत भाकरी बनवत जा, तू डायरेक्ट किचन काउंटरच बनवते. तर हो, मला जमत नाही, मी प्रयत्न केलेला होता. तेच ती लाकडी काटवट येते बघा, त्यावरती मला जमतं व्यवस्थित, पण स्टीलच्या परातीत मला जमत नाही आहे, त्यामुळे डायरेक्टच मी बनवत असते. तर इकडं मी भाकर थापून घेतलेली आहे आणि तवा मी लोखंडी तवावर भाकरी बनवते, यामुळे भाकरी व्यवस्थित बनतात. तवा एक वेळा छान गरम झाला की त्यावरती भाकरी खूप लवकर अशा पसल्या जातात, म्हणजे जास्त वेळ लागणार नाही आहे. तर भाकरीला पाणी लावलं, पलटून घेतल्यानंतर एका साईडनं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे, म्हणजे सेकून घ्यायचं आहे, आलटपलट करायचं नाही. मग नंतर पलटायचं आणि भाकर बघा तुम्ही एकदम छान फुलली जाते. भाकर अजिबात कडक होणार नाही आहे, किती वेळी ठेवा मऊसूत बनवून राहते. तर सगळ्याच भाकरी मी बनवून घेतलेल्या आहेत. आता ताक बनवायचं आहे आणि थंड वातावरणामुळे ताक बनवते आणि लगेच मी तडका देते, म्हणजे सर्दी खोकला जो प्रॉब्लेम आहे ना आपल्याला होणार नाही. आणि गरम तव्यावर मी दुधाचं पातेलं ठेवत असते, म्हणजे ते तवाही जास्त वेळ गरम असतो ना, म्हणून दूध ठेवत असते, व्यवस्थित गरम पण होतं. तर इकडे मी ताक बनवून घेतलेलं आहे, म्हणजे दही खूप सारं आहे, तर त्यामधलं अर्ध दह्याचं मी ताक बनवलं, अर्ध दही मी झाकून ठेवलेलं आहे. म्हणजे चटणी बनवायची आहे मला दुपारच्या वेळेमध्ये, त्या दह्याची छान बनते. तर इकडे ताक बनवून घेतलं आणि इकडे तडका पॅन ठेवले गॅसवरती. त्यामध्ये मी 1 चमचा तेल घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. आवडीप्रमाणे लसूण पण टाकू शकता, छान फ्लेवर येतो, पण मी तर फक्त मोहरी आणि जिरं टाकलं. आणि कढीपत्ता टाकलेला आहे, 2-4 पानं मी तुकडे करून टाकलेला आहे, मस्त फ्लेवर येतो याचा पण. आणि तडका आपल्याला ताकात वतायचा आहे, म्हणजे आपण ताक पिल्यानं या दिवसामध्ये काय होतं, थोडंसं सर्दी खोकला व्हायचा प्रॉब्लेम होतो ना, तर अशा पद्धतीने तडका देऊन घ्यायचा, तर काहीच होणार नाही. ताक टेस्टी पण लागतं खूप. तर आमचं जेवण खाणं झालेलं आहे, जितके भांडे झाले होते सगळे क्लीन केलेले आहेत आणि किचन काउंट स्वच्छ करून घेतलं. कपडे तर मी अगोदरच धुवलेले होते. आज सगळी कामं खूप फास्टमध्ये मी आवरली, कारण मला एक्स्ट्राची कामं आज करायची होती, मला दळण करायचं आहे. तर ज्वारी जे आहे ना मी कालच काढून ठेवलेलं आहे, पण त्याचा मुहूर्तच लागेना. दररोज असंच, म्हणजे तसं तर कामं दिसून येणार आपली दिवसभर आपण काय करतो, पण करत गेलो ना कामं खूप सारी आपली घरची होऊन जातात, छोटी. आता कोणी विचारलं की बाबा तू दिवसभर काय केलं, तर आपल्याला सांगता येणार नाही की आम्ही दिवसभरात काय केलं, म्हणजे कसा वेळ गेला सांगताही येणार नाही. तसं झालेलं आहे. 2-4 दिवस
झालं विचार करते की दळण करायच्या, ज्वारी पण काढून ठेवलेली आहे, पण झालंच नाही, वेळ कसा जात होता कळत नव्हतं. तर आता म्हटलं आज ज्वारीचं दळण मला करायचंच आहे. तर इकडे चाळणी ठेवलेली आहे मी ज्वारी चाळण्यासाठी. पोतं जेही एक्स्ट्राचं असतं मी इकडं आणून ठेवलेलं आहे, बघू शकता. इकडं किचन पूर्ण भरलेलं आहे, कांदे वगैरे सगळं इकडंच आहे. जेही एक्स्ट्राचं माल म्हणजे पोते वगैरे असतात सगळं तिकडं ठेवलेलं आहे. तर घेऊन आलेली आहे. या छोट्या पोत्यात तांदूळ आहेत, परत ज्वारी मी इथंच काढून ठेवला आणि तो व्हाईट सिमेंट मी आणलेलं आहे कवरमध्ये. म्हणजे मुंग्यानं घरभर होल करत आहेत, म्हणजे होल करत म्हणजे ते सिमेंट वाळू काढत आहेत भिंतीच्या कडनं, छोट्या छोट्या सुराखामधून ते दिवसभर काढत असतात. मग तिथं लावण्यासाठी मी ते व्हाईट सिमेंट आणलेलं आहे, ते पण मला लावायचं आहे. नंतर लक्षात राहत नाही म्हणून मी जवळ आणून ठेवलं आहे. जसं दळण झालं तसंच लगेच ते मी सिमेंट लावून घेणार आहे. खूप मुंग्या परेशान केलेले आहेत आता. प्रत्येक ठिकाणी ते उकरत म्हणजे सिमेंट वाळू काढणं आणि तिथं घर करून बसणं, इतका प्रॉब्लेम त्या मुंग्यानं दिलेला आहे मला. तर इकडे ज्वारी जी आहे ना सगळी मी पोत्यावर ओतून घेतली आणि चाळणी करून घेते आणि याच बकेटात ओतणार आहे, म्हणजे वेगळं बकेट मला लागणार नाही आहे. आणि तसं तर ज्वारीत काही नाही आहे, पण मी चाळणी करून घेत असते. तर चाळणी करून घेतलेली आहे. याला मी पावडर लावून ठेवले ज्वारीला. तर बघू शकता एकदम मी व्यवस्थित ज्वारी, गेल्या वर्षीची ज्वारी तुम्ही बघितली व्हिडिओमधनं, खूप नुशा झालेल्या होत्या त्या ज्वारीला. पूर्ण पीठ करून ठेवलेलं होतं आणि त्याला उन्हाला घालणं काढणं हा तर दररोजचाच काम झालेलं होतं मला. दीपकही होता त्यावेळेमध्ये. तर दीपक ते सगळं ज्वारी उन्हाला घालायचं, काढायचं, उटारेटा जे करायचं ते दीपकच करायचा, कारण वजन मला उचलायचं नाही वरी नेण्यासाठी. पण आमदा दीपकनाची तयारी केलेली होती. मम्मी मी गेल्यानंतर तू ही कामं कसं आवरणार, म्हणजे सगळं वजन घेऊन वरती कसं जाणार, त्यामुळे तू राजूपर्यंतच सगळी ज्वारी उन्हाला टाकला, त्याला पावडर लावून ठेवला, तरी एकही नुशी त्यामध्ये झालेली नाही आहे. तर खरंच बघा दीपकची मला प्रत्येक गोष्टीत काही काम करते मी आठवण येते मला. आणि एक ताई म्हणत होत्या, ताई तू जेव्हा अशी धावपळ करते ना त्यावेळेमध्ये दीपकची आठवण खूप येते, कारण ह्या सगळ्या कामात दीपक तुझी मदत करायचा. तर होत आहे ना, दीपक गेल्यापासून खरंच बघा खूप कामाचा लोड आलेला आहे. तर इकडं मी चटणी बनवत आहे, म्हणजे दळण वगैरे झालं मी भरून ठेवलेलं आहे पोत्यामध्ये, म्हणजे तसं दोन आणता येईल. तर इकडं कांदा मी चिरून घेतलेला आहे, त्यामध्ये मी शेंगदाण्याची चटणी अर्धी वाटी टाकलेली आहे, दही टाकलेलं आहे आणि इकडे लसूण मी ठेसून घेतलेला आहे. फक्त तडका द्यायचा आपल्या लसणाचा. ही चटणी खूप छान बनते. जेव्हा काही ऑप्शन नाही आहे, काय बनवावं सुचत नाही, त्यावेळेस अशी चटणी आपण बनवू शकतो. खूप छान टेस्टी बनते, कधी बनवून बघा. आणि वरून आपल्याला जिरं मोहरीचा तडका द्यायचा आहे. तर इथं जिरं मोहरी टाकलं, कढीपत्ता टाकलेला आहे आणि ठेचलेला लसूण टाकायचा आणि तडका त्यामध्ये ओतायचे. एकदम छान टेस्टी चटणी बनते.